आकाशजी साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच बरोबरीने थँक्यू प्रितेश सर आपण देखील यायचं आहे. दुसरे पंच आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय जामदार साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच चांगली पंचगिरी राहिली. त्याच्यानंतर मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी देखील एकाएकाने या ठिकाणी यायचंय. चला नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा महासंग्राम तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला. नक्कीच एक शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. एकदा आयोजकांसाठी टाळ्या देखील झाल्या पाहिजेत, कारण का एवढी मोठी स्पर्धा करणे मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे. ते मात्र त्यांची संपूर्ण टीम आणि शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून ते काम चांगल्या पद्धतीने केलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपल्या तुम्हाला सर्वांचा पाहायला मिळाला. सर्वांना शुभेच्छा देऊया आणि आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी सहकार्य आपल्याला लाभलं त्यांचं सर्वप्रथम आपण सत्कार करूया. दशरथ जामदार साहेब आमच्यामध्ये आहेत आणि त्यांनी देखील यायचं आहे. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान केले जातोय. अगदी नक्कीच दशरथजी जामदार साहेब आपल्यामध्ये सकाळपासून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून एक यथोचित मानसन्मान केला जातो. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ओमकारजी मसूरकर या ठिकाणी आहेत. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. ओमकारजी आपण देखील यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रसाददादा भालेकर यांचं देखील आपण सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त लाभलंय आणि नक्कीच प्रत्येक कार्य म्हटल्यावरती एकामेकाला सहकार्य करून पुढे जायचं असतं. त्याच्यानंतर प्रसादजी भालेकर यांना देखील आपण सकाळपासून चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये असो किंवा बाहेर त्यांचं काम राहिलं आणि नक्कीच त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. अगदी मायेची शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी आठवण केली जाते. त्याच्यानंतर संतोष जोरे साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. संतोषजी जोरे आपण देखील यायचं आहे. एक मायेची आठवण आणि शाल आपल्याला प्रदान केली जाते आणि एक सन्मान चिन्ह देखील दिलं जाईल. त्याच्यानंतर रमेश पतियान आपण देखील यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील सत्कार केला जातोय. आपण देखील साहेब यायचं आहे. चला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर तेजस नक्कीच त्याच्यानंतर तेजस पतियान आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आपण देखील यायचं आहे आणि त्याच्यानंतर दीपेश तिलोटकर या ठिकाणी असतील तर आपण देखील या ठिकाणी दीपेश आपला देखील अगदी त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा आयोजित केल्या जातात. आमचं देखील आमच्या पंचकृषीतील एक दीपेश तिलोटकर हे नाव आवर्जून घेतलं जातं. दीपेश आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. दीपेश तिलोटकर यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पुनाजी पालेकर आपला देखील सत्कार केला जातोय. जामदार साहेब यांना देखील विनंती असेल आपण पुनाजी पालेकर यांचा सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर
पुनर्शी पालेकर यांना देखील आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतो. साहिल पालेकर आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. साहिल पालेकर, त्याच्यानंतर मी ज्यांची नावं घेतोय, साहिल आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सौरभ पालेकर आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान शुभ सत्कार केला जातोय. चला, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो विजय विजयजी चव्हाण यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. आणि नक्कीच प्रत्येकाचं या स्पर्धेला सहकार्य लाभलंय. त्याच्यानंतर अजय चव्हाण आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. प्रत्येकाने आपापल्या परीने या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर सहकार्य केलंय. त्याच्यानंतर अजय चव्हाण आपण देखील यायचे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याच्यानंतर पंकज शेलार आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पंकज शेलार यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर नक्की स्पोर्टचे सर्वेसर्वा दादू कदम आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दादू कदम आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय नक्की स्पोर्टचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. नक्कीच. त्याच्यानंतर सकाळपासून आपण संगीताचा जोड आम्हाला त्याने दिली आहे. सुमित दादा आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सकाळपासून ज्यांचा सुमित डीजेवाले दादा यांचा सत्कार केला जातोय. चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर दिशांत कातुर्डे आपण देखील यायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. सकाळपासून चांगलं समालोचन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि नक्कीच तळा तालुक्याचा एक गोड आवाज, कुठची स्पर्धा या विरारनगरीमध्ये असताना आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला पाहायला मिळतो. दिशांत कातुर्डे आपण देखील यायचंय. त्याच्यानंतर संपूर्ण दिवसामध्ये आपला खेळ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम RJ रणजितची टीम आमच्यामध्ये आहेत. आज अनिकेत दादा आपण देखील यायचे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. अनिकेत दादा आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कारण का आपली स्पर्धा म्हटली, लाईव्ह म्हटलं तर आपला खेळ पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅमेरामॅन म्हणून ज्यांनी चांगली भूमिका पार पाडली आपण देखील आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमितसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का आपला चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर गणपत मुंडे साहेब आपण देखील यायचे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणपतजी मुंडे नक्कीच चांगला खेळ त्यांचा देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गणपतजींनी साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मैदान म्हटलं तर क्रिकेट म्हटलं तर मैदानाची आवश्यकता असते आणि एक चांगलं मैदान आपल्याला प्रत्येक वेळी उपलब्ध करून देतात. दयानंद पाटील दादा आमच्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. एक चांगलं मैदान तपस्या ग्राउंड म्हटलं
तर क्रिकेटची मेजवानी किंवा पंढरी असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. दयानंद दादा आपण देखील यायचं आहे, आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. याच्यानंतर ज्यांचं समालोचन आपलं ऐकलं, आपल्या राजापूर नगरीमधील एक आवाज नरेंद्रचे कामतेकर सरांना विनंती करेल आपण व्यासपीठासमोर या, आपलाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अगदी चला याच्यानंतर एकदा जोरात टाळ्या वाजव्या. तुमच्या राजापूर नगरीमधील आपण पाहिलं असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये नरेंद्र सर कामतेकर यांना आपण बऱ्याचदा पाहिले आणि त्यांना देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. याच्यानंतर आपण या स्पर्धेची जी वैयक्तिक पारितोषिक आहे त्यांच्याकडे जाणार आहोत, कारण बराचसा उशीर झालाय. स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही 3 नामांकन आहेत आणि या 3 नामांकने जाण्या अगोदर आपण सर्वप्रथम जाऊयात या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. ज्या बेस्ट बॅटरनं खूप चांगली बॅटिंग केली आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा जो मान आहे तो मात्र इथून जातोय. खेळाडू आहे AWCC गुहागर या संघाचा आणि बॅटरचं नाव आहे राजेश. राजेश यांना विनंती आहे आपण बेस्ट बॅटर स्वीकारण्यासाठी प्लीज या. बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट राजेश, याच्यासाठी प्लीज एकदा जोरदार टाळ्या वाजवायत. टी शर्ट आहे ओमकार स्पोर्ट, त्याच्या बरोबरीने ही ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट, बेस्ट बॅटर माफ करा. कॅप आणि त्याच्या बरोबरीने शूज आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅटर साठी एक पारितोषिक पाहता राजेश, बेस्ट बॅटर ऑफ नवलाई चषक. चला याच्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, या स्पर्धेमधील बेस्ट गोलंदाज ज्याच्या नावावरती 3 षटकं त्याने हाताळले, म्हणजे 3 ओव्हर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने टाकल्यात. 11 बॉल त्यांनी डॉट केलेत आणि 1 विकेट मिळवल्याने ॲव्हरेज आहे 5.33चा. एनी गेसेस कोण असू शकतो गोलंदाज? 3 षटकं त्याने हाताळलेत, 11 बॉल तब्बल डॉट केलेत, म्हणजे 18 मधील 11 बॉल त्याने डॉट केलेत आणि तो गोलंदाज आहे AWCC या संघाचा. कदाचित यस करण गानबऱ्या ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. टी शर्ट, ट्रॉफी आणि शूज. याच्यानंतर आपण जातोय या स्पर्धेतील एक मोठं नामांकन मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावरती आहे त्या खेळाडूचा स्ट्राईक रेट पहिल्यांदा आपण बघूयात. 254.29च्या स्ट्राईक रेट त्याने बॅटिंग केली. 35 बॉलमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये 29 रन त्याच्या बॅटमधून आल्या. 1 विकेट आहे. चला आता कोण असेल सिरीज? येस डेफिनेटली 43 धावा हे वैयक्तिक उच्चांक असलेला राया मोंड्या ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. कॅप, टी शर्ट, एक ट्रॉफी आणि त्याच्या बरोबरीने शूज. मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र इथे साई 11 बानेवाडी या संघाचा राया मोंडे ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्याच्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघ प्लीज एका लाईन मध्ये आपण मेडल देतोय. दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत ते एका लाईन मध्ये दोन्ही बाजूला लाईन अप करा प्लीज. साई 11 बानेवाडी आपण इथून लाईन अप करायचं आणि त्या बाजूला AWCC गुहागर या 2 संघाला आता इथे मात्र मेडल या ठिकाणी पुरस्कृत केले जातात.
चला द्वितीय क्रमांकाचं जे खेळाडू आहेत प्लीज थोडंसं घाई नाही कारण बराचसा उशीर झालाय. चला या ठिकाणी मेडल आहेत ते मेडल आपल्याला पुरस्कृत केले जातात. याच्यानंतर विनर संघाला मेडल देण्याअगोदर एक जे पारितोषिक राहिलं होतं फायनलचा मॅन ऑफ द मॅच तेही या ठिकाणी आपण देणार आहोत. चला एक खेळाडू बानेवाडी संघाचा एक खेळाडू एक मेडल शिल्लक आहे तो आपण मेडल या ठिकाणी आपल्याला परिधान करणार आहोत. याच्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच दादू यांना विनंती करतोय हा मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्लीज आपण या दोन चौकार आले आणि मॅच मध्ये फायनल मध्ये दादू कदम फायनलचा मॅन ऑफ द मॅच. याच्यानंतर विनर संघाचे सर्व खेळाडू विनर संघाच्या खेळाडूंना आपण या ठिकाणी मेडल परिधान करत आहोत. चला याच्यानंतर या स्पर्धेचा रनरअप संघ आहे त्या रनरअप संघाला विनंती आहे आपल्या या ठिकाणी जे बक्षीस आहे ट्रॉफी त्या ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या. चला रनरअप संघ प्लीज साई 11 बानेवाडी पारितोषिक स्वीकारण्यासाठी कॅप्टन आणि संघ प्लीज पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण या. द रनरअप ऑफ दिस नवलाई चषक या नवलाई चषकाचा रनरअप संघ ठरलाय साई 11 बानेवाडी आणि या संघाला आपण या ठिकाणी हे जे पारितोषिक आहे ते पारितोषिक सुपूर्द करत आहोत. याच्यानंतर विनर संघाला विनंती करतोय AWCC गुहागर संघाचे सर्व खेळाडू जो मात्र या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा मान मिळवण्याचा कारनामा केला आणि त्या संघाला विनंती करेल सर्व खेळाडू आपण व्यासपीठासमोर या. द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट नवलाई चषक 2025 या स्पर्धेचा
जो विजेता संघ ठरलाय त्या संघाचं नाव आहे AWCC गुहागर आणि त्या संघाला सध्याच्या घडीला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सर्वांचे खूप खूप आभार ज्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य लाभलं. जे आमचे संपूर्ण या स्पर्धेसाठी स्पॉन्सर होते, आयोजन करत होते, ते सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या नवलाई चषक 2025 या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालं. आणि आपण सांगता करत असताना सर्वांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जे जे जॉईन झाले त्यांचे आभार. ज्यांचे चुकून कोणाचे ऋण व्यक्त करायचे राहिले असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या सीझन मध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री.